रिपाईंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला होऊन 15 दिवस उलटले, तरी यातील 8 आरोपी अद्याप मोकळेच आहेत. या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा, तसेच त्यांना शिक्षा होईपर्यंत साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या. आरोपी अटक न केल्यास यापुढचे आंदोलन नगरला व तिथे न्याय न मिळाल्यास मुंबई निळ्या झेंड्यांनी जाम करू, असा इशारा आंदोलकांनी रविवारी झालेल्या जामखेड बंद व रस्ता रोको आंदोलनातून दिला आहे. यावेळी जामखेड रिपाईंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेडला बंद पाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड अरुण जाधूर, विकी सदाफुले, निखिल घायडक, प्राचार्य विकी घायडक, समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, सुनील सावळे, राजन समिंदर सर, रवी सोनवणे, किशोर पांबळे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आतिश पारवे, प्रकाश सदाफुले, सचिन सदाफुले, सागर सदाफुले, सुरेखा सदाफुले, रोहिणी सदाफुले उपस्थित होते. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार म्हणाले, साळवे कुटुंबावर झालेला हल्ला हा आंबेडकरी चळवळीवर आहे. सदर गुंड कोणाचे आहेत? हल्ला होऊन 15 दिवस झाले तरी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी साळवे कुटुंबाला साधी भेटसुद्धा दिली नाही, याचा खेद वाटतो. सभापती प्रा. राम शिंदे ढोल वाजवण्यात मग्न आहे, तर आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत IPS अधिकारी प्रकरणात सारवासारव करीत ट्विट करीत आहे. या हल्ल्याबाबत का ट्विट केले नाही असा सवाल केदार यांनी करून यापुढे असे प्रकार झाले तर जशास तसे उत्तर दिले जाईल. यावेळी ॲड अरुण जाधव म्हणाले, अशा घटना घडत आहेत ही खेदाची बाब आहे. अशावेळी आपल्याबरोबर कोण येतो, आपल्या दुःखात कोण साथ देतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मी 35 वर्षांपासून संघर्ष करीत आहे. 31 ऑगस्टला आम्ही आमच्या भटक्यांची ताकद दाखवली आहे. साळवे कुटुंबावर झालेला प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना पाठीशी न घालता अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेड बंद कडकडीत पाळण्यात आला. तसेच 2 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नगर बीड रोडच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.